आज मी तुम्हाला अशी मिरची पावडर बनवून दाखवणार आहे की त्यामुळे तुमच्या भाजीला तर रंग छान येईल पण चव सुद्धा छान येणार आहे। तर मी बाजारातनं ही काश्मीरी मिरची आणलेली आहे। ही 480 रुपये किलो आहे आणि ही दुसरी आहे ती 800 किती रे बाळ 800 रुपये किलो। 800 रुपये किलो मिळते किंवा 1000 रुपये। आता वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळे वेगळे रेट असतात आणि मी चांगली ऊन देऊन आणले पाहिजे। खडखड ऊन मिरची वाळली पाहिजे। ह्या चांगल्या ऊन देऊन मी सकाळी आज उन्हात वाळायला ठेवले आणि 3:30 वाजता खाली आणलेले आहेत म्हणजे याचे सहज असे तुकडे होतात। सादळलेली मिरची बारीक होत नाही, हे महत्त्वाची टिप लक्षात ठेवायची। काश्मीरी मिरची मी टेस्ट करून पाहिली आहे, ही तिखट नसतेच बऱ्यापैकी आणि जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही अशा तिखटच्या एक 7-8 मिरच्या सुद्धा यामध्ये वाळवून घेऊन आणि असे तुकडे करून यामध्ये मिक्स करू शकता, पण मी त्यामध्ये तिखट मिरची घालणार नाहीये। ही 800 रुपये किलोवाली काश्मीरी मिरची थोडीशी अशी या पद्धतीने दिसते, थोडीशी जाड आहे आणि अशी चपटी आहे। आणि ही जी मिरची मी आणली आहे हिचा रेट कमी आहे पण ही लांबीला जास्त आहे आणि रुंदीला कमी आहे। तर ही सुकून मी याचे तुकडे केलेत म्हणजे आपल्याला ती मिक्सरमध्ये छानपैकी बारीक करता येते। ह्या दोन्ही मिरच्या चवीला छान आहेत पण आता तुम्हाला जे बजेटमध्ये हवं असेल ती मिरची तुम्ही घेऊ शकता। मी येथे 480 वाली मिरची घेतलेली आहे। देठ काढून झाल्यानंतर ही मिरची तुम्ही डंक्यावर कुटून आणू शकता, मी तर घरीच मिक्सरमध्ये बनवणार आहे। मी हे एक मिक्सरचं भांडं एकदम स्वच्छ धुतलं आणि उन्हात वाळवलेलं आहे आणि त्यामध्ये आता हे तुकडे थोडे थोडे टाकणार आहे। काय होतं, मिरचीचा रंग नंतर उतरला जातो आणि बाहेरची मिरची तर एकदम लाल चुटूक असते। आता त्याच्यासाठीच मी तुम्हाला छानपैकी पर्याय सांगणार आहे। कढईमध्ये मी थोडं मीठ गरम करून घेतलंय, थंड केलंय आणि आता हे थोडं मीठ आपल्याला या मिरचीमध्ये घ्यायचं आहे। थोडासा हिंग घ्यायचा आहे आणि साधारण 1 ते सव्वा चमचा आपल्याला तेल घ्यायचं। फार नाही तेल टाकायचं पण या तिन्ही पदार्थामुळे आपल्या मिरचीचा रंग चव सगळं टिकून राहतो। मसाले व मिरची करताना अशा प्रकारे एक सुती कपडा किंवा ओढणी आपल्याला बांधून घ्यायची आहे, त्यामुळे चेहरा आणि आपले नाक सुरक्षित राहतं आणि आग होत नाही। अशी एकदा दोनदा ही मिरची फिरवून घ्यायची आहे। मी 2 वेळा मिरची फिरवून घेतली आहे, बऱ्यापैकी आपली बारीक झालेली आहे आणि मी नाकाला अशी ओढणी बांधल्यामुळं मला त्याचा ठसका उडालेला लागत नाही। आता ही मिरची मी छोटं एक माझं मसाल्याचं भांडं आहे, हे पण स्वच्छ कोरडं करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता ही परत एकदा मिरची फिरवून घेणार आहे। यातल्या बिया मी काढलेल्या नाही आहेत। 2 वेळा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवल्यामुळं आणि नंतर ही मिरची मी छोट्या मिक्सरच्या भांड्यात फिरवल्यामुळं एकदम आपली मिरची पावडर छानपैकी बारीक झालेली आहे। थोडी थोडी बारीक बी असलं तर ते आपण भाजी करताना त्यामध्ये शिजलं जातं। हवं तर तुम्ही ही मिरची पावडर पिठाच्या चाळण्याने चाळून घेऊ शकता, मी चाळून घेणार नाही। अशा पद्धतीने थोड्या थोड्या करून या मिरच्या सर्व मी बारीक करून घेणार आहे। हवं तर तुम्हाला तिखट मिरची पाहिजे असेल तर मध्ये मध्ये आपल्याला ही मिरची टाकायची आहे। परत मी थोडंसं 1 ते सव्वा चमचा तेल घेतलेलं आहे, त्याचप्रमाणे हिंग आणि मीठ घेणार आहे। याने आपली मिरची खराब होत नाही। सर्व मिरची बारीक करून झालेली आहे। आता त्याच्यामध्ये थोडंसं बी वापरलेलं आहे आणि हे जास्तचं बी खाली पडलेलं आहे। आपल्याला पदार्थामध्ये चिली फ्लेक्स वापरायला लागतात, तर ह्या बियांना परत तुम्ही थोडं ऊन देऊन एका काचेच्या बरणीत ठेवून वापरले तरी हे तुम्हाला उपयोगाला येतात। म्हणजे महागाचे चिली फ्लेक्स तुम्हाला दुकानातून विकत आणायची गरज नाहीये। किंवा तुम्ही हे बारीक करून तुम्ही काळा मसाला करता तेव्हा पण ह्या बीची पावडर त्यामध्ये टाकू शकता, म्हणजे आपलं बी वायाला जाणार नाही। ही मिरची मी नंतर मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही चाळून घ्या किंवा तशीच राहू द्या। ही मिरची तयार केल्या लगेच आपल्याला बरणीत भरायची नाहीये, अशी व्यवस्थित ताटात पसरून थोडीशी हवेशीर ठेवायची, कारण आपण मिक्सरवर बारीक केल्यामुळं ती गरम होते आणि परत त्याला दमटपणा येऊ शकतो। म्हणून थोडीशी मोकळी 1-2-3 तास मोकळी ठेवून नंतर थंड झाल्यावरच बरणीमध्ये भरून ठेवायची आहे। ही मिरची पावडर पावसाळ्यात बनवायची नाहीये, ही तुम्ही उन्हाळ्यात बनवू शकता किंवा आता सध्या पण थोडंसं ऊन सकाळी भरपूर पडते, मग मी तेच केलं की सकाळच्या 2-3 तासात ही मिरची छानपैकी वाळवून घेतली आणि त्याची मिरची पावडर, थोड्या मिरच्या थंड झाल्या की त्या निवडल्या आणि त्याची पावडर बनवली आहे। तुम्ही पण घरी पावडर बनवू शकता। ही मिरची पावडर तयार केल्यानंतर लगेचच आपल्याला हात आणि चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून काढायचा आहे। अगोदर साबणाने हात स्वच्छ करा आणि मग चेहरा धुवा आणि हवं तर तुम्ही आंघोळच करा, म्हणजे तुमच्या अंगाची आग होणार नाही।
साधारण 1 तास झालेला आहे. यापेक्षा जास्त वेळ आपल्याला मिरची मोकळ्या हवेत ठेवायची नाहीये, नाहीतर पावडर पण सादळा धरू शकते. तसेच माझ्याकडे इथे खडे मीठ आहे, ते मी गरम करून थंड केलेलं आहे. येथे काचेची स्वच्छ बरणी घेतलेली आहे. आपल्या मिरचीचा रंग टिकवण्यासाठी तुम्ही काचेच्या बरणीमध्येच मिरची पावडर भरायची आहे. आता तळाला हे मी मीठ थोडंसं घेणार आहे. तसं आपण मिरची बारीक करताना मीठ वापरलेलं आहे, कारण मीठ हे टिकाऊपणासाठी मदत करतं. स्वच्छ धुवून वाळवलेल्या बरणीमध्ये आपण ही मिरची पावडर आता भरून घेऊया. आपल्याला चटकदार दिसायला छान भाज्या आणि खूप तिखट पण नको, त्यासाठी आपल्याला ह्या मिरची पावडरचा वापर करायचा आहे. काश्मीरी मिरची पावडर रंगाला तर छान असते आणि किंचित तिखट आणि गोडसर असते, त्याच्यामुळे भाजीला एक छान चव येते आणि रंग येतो. थोडीशी मिरची दाबून भरायची, हवा ठेवायची नाहीये मध्ये. सततच्या वातावरण बदलामुळे आपल्याला ह्या मिरची पावडर, मसाले, कडधान्य वरचे वर पाहत राहायचंय की ते आपले खराब तर झाले नाही ना, नाहीतर त्यांना बाहेर काढून थोडंसं मोकळ्या हवेत ऊन देऊन घ्यायचं. मिरची पावडरला ऊन नाही द्यायचं, पण कडधान्यांना, डाळींना ऊन देऊ शकता. मिरची पावडरला जर ऊन दिलं तर मिरची पावडर आपली पांढरी होईल, तिचा कलर उतरतो, फिक्की पडते. पांढरी पण होती, फिक्की पण पडते आणि कलर पण उतरतो. तिन्ही प्रकार होऊ शकतात. यामध्ये एक तमालपत्र घालून ठेवायचं, म्हणजे काय होतं, मिरची आपली खराब होत नाहीये. आणि ही सारखी ही साठवणीची मिरचीचं बरणी उघडायची नाहीये. तुम्हाला रोजच्या वापरासाठी थोडीशी वेगळ्या डब्यामध्ये ही मिरची काढून ठेवायची आहे. काश्मीरी मिरची पावडर प्रमाणेच येथे मी बेडगी मिरची पावडर पण अर्धा किलो मिरच्यांची बनवलेली आहे. तिचं पण वजन साधारण 430 ग्रॅम भरलेलं आहे. भाजी करताना मी काय करते, 1 चमचा बेडगी मिरची पावडर घेते व अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घेते. मग काय होतं की या बेडगी मिरची पावडरला एक थोडासा तिखटपणा असतो आणि चव भारी असते, तर काश्मीरी मिरची पावडरला कलर असतो आणि एक गोडसर चव असते. जेव्हा ह्या दोन्ही मिरच्या पावडर एकत्र होतात ना, तेव्हा आपली जे आपण भाजी करतो त्याला रंग आणि चव अतिशय छान येते. या दोन्ही मिरची पावडर अति तिखट नाहीये, त्यामुळे मी काय करते, जेव्हा आपण बाजारातनं हिरव्या मिरच्या आणतो ना, तर बऱ्याचशा वेळेस थोड्या उरतात. मग त्या थोड्या उरलेल्या अशा मी साठवून त्या आता चांगल्या कडक वाळून घेणार आणि त्याचे असे तुकडे पडायला लागले की मग ह्या मिक्सरमध्ये बारीक करून याची पावडर मी वेगळी करून ठेवते. जेव्हा आपल्याला अगदी थोडीशी तिखट भाजी करायची असेल, तेव्हा ही थोडीशी मिरची पावडर आपली त्यामध्ये टाकते, म्हणजे आपलं वायाला काहीच जात नाही.